आणि यापुढची बातमी नागपूरमधनं। नागपूरमध्ये जातीचे खोटे दाखले आणि इतर खोटे डॉक्युमेंट्स तयार करून नामांकित शाळांमध्ये आपल्या मुलांचे आरटी अन्वये प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद होतीये। शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सीताबर्डी आणि सदर या दोन वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आलेत। भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे 11 पालक आहेत, त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्र अंतर्गत आरटीए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे। त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ माहिती देण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, हा सगळा बोगसगिरीचा प्रकार उघडकीस कसा आला? ज्ञानदा, नागपुरातील काही नामांकित शाळांमध्ये जेव्हा आरटीई अंतर्गत प्रवेशांची तपासणी झाली, शाळा व्यवस्थापनानंच ती तपासणी केली आणि तेव्हा लक्षात आला की काही प्रमाणपत्र त्याच्यामध्ये खास करून जातीचे जे दाखले आहेत आणि इतर प्रमाणपत्र जे आहेत ते बोगस सकृतदर्शनी त्यांना आढळले आणि त्याच्यानंतर शिक्षण विभागाकडे त्याची माहिती देण्यात आली। शिक्षण विभागाच्या समितीने त्या संदर्भात जेव्हा चौकशी केली तेव्हा लक्षात आला की खोटे प्रमाणपत्र देऊन आरटी अन्वय जे जागा आहेत त्या लाटल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर शिक्षण विभागाने प्राथमिक चौकशी करून पोलिसांना या संदर्भातील तक्रार केलेली आहे आणि तक्रार अंती चौकशी अंती या संदर्भात गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे याच्यामध्ये फक्त सध्या पालकांविरोधात गुन्हे दाखल झालेले आहे, मात्र ज्या एजंटने या सर्व प्रवेशांसाठी पुढाकार घेतलेला होता त्या एजंटची आणि इतर जे प्रशासकीय अधिकारी ज्यांनी हे खोटे डॉक्युमेंट तयार करून दिलेले आहे त्यांचा आपापसात काही संगनमत आहे का आणि संपूर्ण रॅकेट या मागे कार्यरत आहे का याची चौकशी पोलीस करत आहे आणि पोलिसांनी इतर शाळांना सुद्धा त्यांच्या शाळांमध्ये जे काही आरटीई अन्वये प्रवेश झालेले आहेत त्या संदर्भातले डॉक्युमेंट तपासण्याची सूचना केलेली आहे। ज्ञानदा, धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।